पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय सहानुभूतीची अपेक्षा करताय? कधीच मिळणार नाही तुम्हाला। आवरा लगेच। आता कसे उठलात बरोबर? फुकटची नाटकं करायची। माझ्या घरामध्ये एक प्रकारची शिस्त आहे, ती तुम्हाला फॉलो करावी लागेल। जर का हे पटत असेल तर तुम्ही मला सांगा, नसेल पटत तर मी वेगळी काहीतरी शक्कल लढवीन। तुमच्या मानसिक आरोग्याशी माझं काही घेणं देणं नाहीये, कळलं? थैंक यू। बाबा मी आलेच 2 मिनिटात। हो ये। आजोबा बसलेत ना गाडीत? हो बसले। चल 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 येते मी। बाय गे निघलीस? चल हिरीपाशी चल। तुझ्या नाजूक हातांनी हिरीला फुलवा आणि सांग हिरीला, मी नसताना वाड्याची काळजी घे, वाड्यावर नजर ठेव असं। 16 वर्षाची नवीन मालकीणच तू। चल। हो असं काय करताय? मालकीण मोलकरीण असं काही नसतं। जेवढं सांगती तेवढं कर ना। ज्यादा का बोली ती? हिरीचं पाणी जेवढं गार लागतं ना तेवढं जड पण लागतं बघ। त्यानं जर पाय पकडले ना तर एक पाऊल पण पुढे टाकता येत नसतंय। मग काय होईल माहिती का शरीवरी? हिर चिडल मग तुझ्यावर, हिर रागवून मग तुझ्यावर आणि हिरीतलं सगळं पाणी आटून जाईल। चालन का तुला हे सगळं? पाणी आटेल? हा नाही नको, आपण जाऊया विहिरीवर। चला तुम्ही। चल। फुलं कुठे आहेत? हे काय? कुठे होतीस तू? मी मागे वळून बघितलं तर निघून गेली होतीस। मला सांगितलं असतंस तर फुलं तोडायला मदत केली असती ना मी। मी कुणाची उसनी मदत घेत नसते बघ। तू केली असतीस मदत पण मला नसती करता आली। तुलाच तुझ्यासाठी धावा घ्यावा लागणार बघ। काय बडबड करत असतेस तू काय माहित। जाऊ दे, आज काही बोलणार नाही मी तुला। तसंही आता आपण भेटणार नाही आहोत। झालाय कालोख दिशांना, जगचंद्राच्या कवेत त्याच्या पाऊल खुणांवर होणार का त्याची भेट? म्हण म्हण, आज गाणं म्हण, काही प्रॉब्लेम नाही। हे काय? नाना आजोबा अजून खोलीतच आहेत। बाबा म्हणाला होता नाना आजोबा गाडीत बसले, पण ते तर इथेच आहेत। म्हणजे बाबा पुन्हा खोटं बोलला। सगळं जगच खोटं आहे बघ। तुला म्हणली होते ना मी, तुलाच तुझी मदत करावं लागन। हो ना, आता बघच तुम्ही काय करते ते।
झालाय कालोख दिशांना जगचंद्राच्या कवेत पाऊल खुणांवर अये होणार का त्याची भेट? डॉक्टर बापट, हॅलो, ऐकू येते का तुम्हाला? तुम्ही मला प्रिस्क्रिप्शन पाठवणार होतात. कुठली औषधं द्यायची ते फायनली सांगा, कारण आम्ही निघतो आता इकडनं. हॅलो, तुम्हाला ऐकू येत नाहीये का? मी मी नंतर करतो फोन. शरू, शरू, तू हे आत कशी बसली? तू गाडी का चालू केलीस? काच का वरती केलीस? दार उघड शरू, काच उघड, तुला सफोकेट होईल. शरू, शरू यार, तू का वागतेस माझ्याशी असं? मी अशीच वागणार आहे बाबा. मी काच खाली घेणार नाही. अरे पण का? कारण तू खोटं बोलतोयस माझ्याशी. अरे मी काय खोटं बोललो यार तुझ्याशी? सगळं तुझ्या मनाप्रमाणे चालू आहे ना शरू? काय यार? नाही बाबा, तू म्हणाला होतास नाना आजोबा गाडीत येऊन बसले. हा मग कुठे आहेत? अरे बस शरू प्लीज, शरू, शरू प्लीज माझा ऐक. यू हॅव टू ट्रस्ट मी. ते माझ्या मागे मागे आले होते. ऐक, ते मागे बसलेले तेव्हा दार बंद झाल्याचा आवाजही मला आला होता. मी का खोटं बोलीन तुझ्याशी यार? मला काय मिळणार आहे? तू पुन्हा खोटं बोलतोयस माझ्या तोंडावर. असं का करतोयस तू? मी आजोबांना नाही, मलाही फसवतोयस तू. अरे सरळ सरळ सांग ना, नाही न्यायचे आजोबांना मुंबईला. अरे शरू, तू ही काय भाषा आहे तुझी? माझ्याशी कसं असं तू बोलू शकतेस? प्लीज ऐक माझं, तू दार उघड. शर्वरी हे बघ, ऐक, आपण हे बघ, तुला त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे. तू दार उघड. शरू दार उघड प्लीज. शर्वरी बाहेर ये. मी नाही येणार आहे. शरू ऐक, ऐक, आपण बाहेर, तू बाहेर ये. आपण शांतपणे बोलू शकतो या विषयावर. नाही बोलायचंय बाबा मला. शरू प्लीज हट्टीपणा करू नकोस. ओपन द डोर. मी नाही येणार आहे. शरू या प्लीज, ओपन द डोर, अनलॉक इट. शरू आपण शांतपणे बोलू शकतो या विषयावरती. तू शरू यार, लेट मी इन. उघड शरू प्लीज. पेशवाई बुडाली आणि अखंड भारतात इंग्रजांची पाळंमुळं रुजली. काय काय गोष्टी घेऊन आले ते इथे. गाडी, पहिल्यांदा गाडी बघितली तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. 4 चाकांच्या त्या खोपटामध्ये माणूस बसून एका क्षणात इकडच्या तिकडे जातो. गाडीमुळे माणसाच्या जगण्याला वेग आला. एका क्षणात गायब होतो माणूस. कुठूनही कुठे जातो. मग माणसाला वेगाचा माज आला. तुझ्या पोरालाही माज आहे, पण जगाचा वेग एकीकडे आणि चंद्रविलासची गती एकीकडे. तुझा पोरगा विमानात बसून चंद्रावर जरी निघाला तरी त्याचं विमान उतरणार चंद्रविलासवरच. सरळ सरळ सांग ना, तुला नाही घेऊन जायचं आजोबांना मुंबईला. मी असं कधी म्हणलं शरू? शरू हे बघ, तुला त्रास होतोय, तू बाहेर ये. शरू, शरू प्लीज ऐक माझं, तू बाहेर ये. आपण शांतपणे बोलूयात. नाही बोलायचंय शांतपणे. अरे पण बाहेर येऊन बोलू ना शरू प्लीज यार, तुला त्रास होतोय. नाही होते काही. शरू प्लीज दारू उघड. शरू अनलॉक कर. शरू यार, शरू ऐक माझं.
शरू आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आता, चल. नाही जाणार आहे मी. हॅलो हॅलो विभावरी मॅडम, ऐकू येते का तुम्हाला? प्लीज प्लीज लवकर वाड्यावरती येता का तुम्ही? शर्वरीला बरं नाही वाटत आहे, आपल्याला तिला लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागणार आहे. प्लीज प्लीज फास्ट फास्ट. शरू शरू प्लीज, का वागतेस असं? प्लीज दार उघडणं. तू फसवतोयस मला नाही बोलायचं तुझ्याशी. मी फसवलं? मी कसं काय फसवीन तुला? शर्वरी माझ्यावरती विश्वास ठेव. यू हॅव टू ट्रस्ट मी यार. मी दार उघडणं, दार उघडणं. नाही उघडणार. तू आजोबांना पण असाच त्रास देतोयस. मला पण असाच त्रास करून घेणार होता. मी नाही उघडणार दार. यू आर चीटर बाबा. मी 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 चीटर आहे? शरू शरू मी कसा काय चीटर आहे ग? मी काय चीटिंग केले सांग ना मला. मी काय लपवलं तुझ्यापासून? मी खरं खरं तुला मदत करायचा प्रयत्न करतोय. शरू प्लीज प्लीज दार उघड. शरू तुझी शुद्ध जाईल अशाने मी बाहेरून तुला काहीच हेल्प करून. लेट मी हेल्प यू शरू यार. मी आत आल्याशिवाय तुझी मदत नाही करू शकणार. प्लीज प्लीज गेट मी इन. महाजन, शर्वरी असं वागून काय मिळणार आहे तुला? ये बरं बाहेर चल. एका अटेवर आपण इथेच चंद्रविलासमध्ये थांबायचं. बाबा आपण इथेच थांबायचंय चंद्रविलासमध्ये. मुंबईला जायचं नाही. शरू तू का असा हट्टीपणा करतेस यार? प्रॉमिस कर. महाजन महाजन आपल्याकडे वेळ नाहीये. आपल्याला जावं लागेल हॉस्पिटलमध्ये. बघा तिच्याकडे. हे शेवटचं. तू जिंकलास चंद्रविलास, पण शेवटचा. आय प्रॉमिस यू. तू म्हणेपर्यंत आपण मुंबईला जायचं नाही. तुम्ही रक्त येते. तुम्ही प्लीज ॲम्ब्युलन्सला फोन करा प्लीज. शर्वरी प्लीज असं करून नाही चालणार बाळा. शरू फोन करा प्लीज. हो, शरू लावते मी. शरू शरू ऐका महाजन जरा एक जर मिनिट. नसेल येत तर आपण तिला घेऊन जाऊ हॉस्पिटलमध्ये. चल बेटा. थांबा, मला आधी चेक करू द्या पल्स. चला चला वेळ नाही आपल्याकडे. चला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ तिला. एक मिनिट. हॉस्पिटलमध्ये नको न्यायला. अहो तुम्ही काय बोलताय? आपण तिला वाड्यात घेऊन जाऊया. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? तुम्ही काय बोल? प्लीज ऐका माझं. प्लीज ऐका. ती चंद्रविलास मध्येच बरी होऊ शकते. आपण तिला चंद्रविलास मध्ये नेऊया. चला. तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? ऐका, तिला इजा होईल असं मी तुम्हाला काहीही सांगणार नाही. आपण तिला आत नेऊया वाड्यात. चला. तिची पल्स नॉर्मल झाली आहे. बघा तुम्ही. बघा श्वास नॉर्मल झालाय. शरू चला. चल बाळा ये. ये बाळा. आई ग. प्रत्येक माणसाची खोळेपणाची एक वेगळी स्तरा असते. नाना खोळा, त्याचा पोरगा खोळा. खोळी माणसं हरतात, पण त्यांची खोळी आशा काही मरत नाही. अनंताने इथून सुटण्याचा खोळा प्रयत्न केला, पण तो पुन्हा इथेच आला. अनंत काळासाठी अडकला. आयुष्य कुठे घेऊन चाललंय काही कळतच नाहीये. जिथे कधीच यायचं नाही असं ठरवलं तिथेच यावं लागलं. आता इथून निघायचं म्हणतोय आणि दुसरीकडे या वाड्याची साफसफाई करतोय. काय चाललंय काही कळतच नाहीये. शरूनी पण कारण नसताना हट्ट धरलाय. काहीही करून इथून निघता आलं पाहिजे लवकरात लवकर.
लई सरस आहे तुमची बाई. हीच ना ती. कधी गेली आणि कशी? वाड्यावर नाही आणलं कधी हिला? काय करायचंय तुम्हाला? नसत्या चौकशा. परत हा विषय मला नकोय. जा किचनमध्ये काम कर तुझं, जा. गौरी, का निघून गेलीस ग तू? इतकं छान घर लावलंस, संसार उभा केलास आणि सगळं माझ्या एकट्याच्या हाती सोपून निघून गेलीस. आता बघतेस ना सगळ्या फ्रंटवर कसं मला लढावं लागतंय एकट्याला. आणि ती तुझी कार्बन कॉपी दिवसेंदिवस वादाचे नवीन विषय काढते. तिला समजवण्यात मी खूप कमी पडतोय. तुझ्यासारखं शांतपणे तोल जाऊ न देता नाही समजावता येते मला. नेहमी वाटतं मला की आज तू असतीस तर शर्वरीशी कसं डील केलं असतंस. तुझ्यासारखं वागायचा प्रयत्न करतो मी. तिच्या कलानं घेता यायला हवं हेही मला कळतंय. काय आहे इकडे? तुम्हाला किचन आणि हॉल ह्याच्यातला फरक कळतो? किचन, मुतपाकखाना, स्वयंपाकघर, हे लिव्हिंग रूम असतं. मी तुम्हाला स्वयंपाकघर करायला सांगितलंय. कळतंय काय? हॅलो, बादली घेऊन जा ना. हो बाबा यार. शरू, काय झालं ओरडायला? काय काय ओरडलीस का तू? तुला लागलं का कुठे? अरे काही नाही झालं. हे असं अचानक दिसलं म्हणून घाबरले मी. गेव मी हार्ट अटॅक. आय एम सॉरी बाबा. मला सांग ना, हे काय आहे? ह्याला काय म्हणतात? मी फर्स्ट टाइम बघते हे आणि काहीतरी खूप इंटरेस्टिंग आहे. तुला काही गोष्टी इंटरेस्टिंगच वाटतात ना? वेळे कणगी आहे, कणगी म्हणतात त्याला. कणगी म्हणजे समथिंग रिलेटेड टू कणिक. 0 मार्क, 0. अरे कणगी म्हणजे शेतकरी होते ना, ते धान्य ह्याच्यामध्ये स्टोर करायचे. हे खूप वेळ इकडे धान्य असं टिकतं. हो असं आहे. मी आता ठरवलंय, मी अख्खा वाडा फिरणार, सगळ्या खोल्या बघणार. खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत वाड्यात. हो ना? तुला आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का? काय? चंद्रविलास वाडा आहे ना, किती वर्ष जुना असेल? किती? 200 वर्ष. 200 years. 200? येस, सिरियसली? सिरियसली. म्हणजे कसल्या इंटरेस्टिंग गोष्टी असतील वाड्यात. मला आता कुठली गोष्ट कळली नाही ना, की मी तुला येऊन विचारेन. चालेल? ओके, डन. तू बरा आहे ना? हो, आय एम कम्प्लिटली फाईन. ओके. मला काय वाटतं माहितीये का, तसं मला चंद्रविलास आवडतो ना, तसं चंद्रविलासलाही मी आवडते. चंद्रविलास मला सोडतच नाहीये. किती बडबडशील तू. चल आधी मला मदत कर. चल 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 चल. चालेल, पण त्याआधी आपली पॉवर थेरपी. पॉवर थेरपी. बाबा, तू माझा ऐकलंस आणि थांबलास त्यासाठी थँक्यू. महाजन, अहो किती नौटंकी करता आणि मला म्हणता मी किती नौटंकी आहे की नाही? हे बाबा, तुला आठवतंय सेकंड मध्ये असताना समर वेकेशन नंतर मी पहिल्यांदा स्कूलला गेले होते आणि मी घरी येताना रडले होते. तेव्हा आईने मला विचारलं होतं, का रडतेस? आणि मी सांगितलं होतं, माझे सगळे फ्रेंड्स आजी आजोबांकडे चाललेत.
मला पण जायचंय. मी का नाही जाऊ शकत आजी आजोबांकडे? मी म्हणलेले बाबाला सांग ना मला घेऊन जा म्हणून. तेव्हा आई शांत बसली आणि मला म्हणाली, तू एक दिवस नक्की जाशील आणि बाबाच तुला घेऊन जाईल. आज मी आजोबांकडे आहे पण आई नाहीये. मला आई हवी आहे. अरे येईल ना ती माझ्याकडे? येईल ना, हा काय प्रश्न आहे तुझा? ती आहेच की इथे. शरू, आपलं काय ठरलंय? गौरीबद्दल आपल्याला जेव्हा आठवण येईल तेव्हा आपण रडायचं नाही ना, हे की नाही? आपण रडायचं नाही. आपण तिच्याबरोबर घालवलेले सगळे चांगले क्षण आठवायचे, हे की नाही? रडायचं कशाला? आणि आहे की आई आहे की, तुझ्यात पण आहे माझ्यात पण आहे. आणि आईला भेटायचं असेल तर काय करायचं? चल. वास्तू तथास्तू म्हणते. तुला आई हवी ना पुरी? मलाही हवी. ती येणार. चंद्रविलास मध्ये तिचा प्रवेश होणार. पुरी, तुझी इच्छा पूर्ण होणार. तथास्तु.